नमस्कार, संगीता's क्रोशे आर्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। क्रोशे फोटो फ्रेम सेगमेंटमधला हा तिसरा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फोटो फ्रेम। हे पहा, दोन अशा फोटो फ्रेम बनवलेले आहे। ह्याचा बेस जसा आपण सेगमेंटमधला पहिला व्हिडिओ बनवला होता त्याच बेसमध्ये आहे। हा बांगडीच्या भोवती आपण 48 सिंगल खांब करून घेतलेले आहेत आणि त्या प्रत्येक सिंगल खांबावरती एक एक डबल खांब बनवून घेतलाय। हा आपला बेस आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही बॉर्डर बघणार आहोत या दोन्ही फोटो फ्रेमची। चला तर आपण स्टार्ट करूया। फोटो फ्रेम बनवण्यासाठी मी वापरणार आहे दोन कलर। हा ब्लू कलर आहे, लाईट ब्लू स्काय ब्लू शेड मधला, आणि हा एकदम लाईट पिंक कलर आहे आणि त्यासाठी मी वापरते 3.5 mm चा क्रोशो। सगळ्यात आधी आपण पिंक कलरचा बघूया। पिंक कलरचा हे पहा, जसं मी आधी तुम्हाला सांगितलंय त्याप्रमाणे फर्स्ट आणि सेकंड राऊंड पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। फोटो फ्रेमच्या सेगमेंट मधला फर्स्ट व्हिडिओ जो आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता। बँगलच्या भोवती मी टोटल 48 सिंगल खांब करून घेतलेले आहेत आणि 48 सिंगल खांबाच्या वरती 48 डबल खांब बनवून घेतलेले आहेत। आता इथे मी पहिला जो 3 चेनचा खांब घेतला आहे तिथे स्लिप स्टिच करते आणि तिसऱ्या राऊंडला स्टार्ट करते। तिसरा राऊंड हे आपलं पहिल्या टाक्यामध्ये जिथे आपण स्लिप स्टिच केलंय तिथे आपण एक सिंगल खांब घालून घ्यायचा आहे। स्लिप स्टिच करून पुढच्या टाक्यामध्ये गेले म्हणजे बरोबर टाक्यावरती आली आहे। आता इथे एक चेन घेऊन एक सिंगल खांब घालायचे आपल्याला आणि 4 चेन घ्यायचे आहेत। 1 2 3 आणि 4 चेन घेतल्याच्या नंतर पुढचा एक खांब स्किप करायचा आहे आणि त्याच्या पुढच्या खांबामध्ये एक सिंगल खांब घालायचा आहे। पुन्हा तसंच पुन्हा 4 चेन घ्यायचे आहेत। 1 2 3 4 एक टाका स्किप करायचा आहे आणि पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल खांब घालायचा आहे। अशा पद्धतीनेच हे राऊंड कंप्लीट करून घ्यायचे आहे। सिंगल खांब, 4 चेन, एक टाका स्किप, पुढच्या टाक्यामध्ये सिंगल खांब। या पद्धतीने हे मी तिसरं राऊंड कंप्लीट करून घेते। हे पहा, शेवटच्या टाक्यात सुद्धा घातलेलं आहे। आता आपल्याला ही जी गॅप आहे शेवटची ती 4 चेन घेऊन इथे पहिला जिथे खांब होता त्याच खांबावरती आपल्याला सिंगल खांब जिथे घातलेला पहिला त्या सिंगल खांबावरती आपल्याला आता हे स्लिप स्टिच करायचं आहे, जेणेकरून आपलं तिसरं राऊंड कंप्लीट झालंय। स्लिप स्टिच घेऊन हे राऊंड कंप्लीट केलेलं आहे। आता चौथ्या राऊंडसाठी आपल्याला 2 चेन घ्यायचे आहेत। 1 आणि 2 चेन घेतल्यात आणि या लूपमध्ये आपल्याला 3 डबल खांब, 3 चेन, 3 डबल खांब घालायचे आहेत। 1 2 3 आता 3 चेन घ्यायचे आहेत। 1 2 3 आणि पुन्हा 3 डबल खांब घालायचे। 1 2 3 हे पहा, म्हणजे असा शेप रेडी होईल। 2 चेन घ्यायचेत आणि पुढचा जो 4 चेनचा लूप आहे त्यामध्ये स्लिप स्टिच करायचं आहे। हे हा पॅटर्न आपला रेडी होईल। आता पुढच्या 4 चेनच्या लूपमध्ये तसंच स्लिप स्टिच केलंय तिथे 2 चेन घ्यायच्या आणि पुढच्या 4 चेनच्या लूपमध्ये 3 डबल खांब, 2 चेन, 3 डबल खांब असं कंप्लीट करून घ्यायचं। 1 2 3 पुन्हा 3 चेन घ्यायच्या। 1 2 3
आणि 3 डबल खांब, 1 2 आणि 3, 2 चेन घ्यायच्या आहेत, 1 2 आणि पुढच्या 4 चेनच्या लूपमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायचं. हे पहा, या पॅटर्नने आपल्याला हे पूर्ण राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे. हे पहा, शेवटचा जो 4 चेनचा लूप आहे तिथे मी स्लिप स्टिच करते. दोन चेन घ्यायच्या आणि इथे आपण हे 2 चेन घेतले होते, इथे स्लिप स्टिच करून टाकायचं फर्स्ट टाक्यावरती. हे पहा, एक चेन घेऊन दोरा खेचून घ्यायचा आहे आणि कट करून टाकायचं आहे. म्हणजे रेडी झालाय आपला राऊंड शेप मधली फ्रेम, फोटो फ्रेम. अशीच आपण दुसरी बनवणार आहोत, ब्लू कलरची फोटो फ्रेम. ब्लू कलरची फोटो फ्रेम बनवण्यासाठी सुद्धा हे पहा, मी ऑलरेडी जसं पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आधी सांगितले, मी फर्स्ट व्हिडिओ जो आहे या सेगमेंटमधला, त्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की पहिल्या बँगलच्या भोवती आपण 48 सिंगल खांब करून घेतले आणि त्याच्यावरती प्रत्येकी एक अशाप्रमाणे 48 डबल खांब घेतले. आणि हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे तिथे आपण क्रोशे हुक टाकून स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. हे पहा, बरोबर टाक्यावरती यायचं आहे, अगदी बाजूच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करून अशा पद्धतीने. आणि आता याच्यामधलं तिसरं राऊंड स्टार्ट करायचं आहे. तिसऱ्या राऊंडसाठी आपण आधी याच टाक्यामध्ये एक सिंगल खांब घेणार, त्यासाठी चेन 1 आणि ज्या टाक्यावरती क्रोशे आहे त्याच टाक्यावरती एक सिंगल खांब घ्यायचा आहे. 3 चेन घ्यायच्या आहेत, 6 चेन घ्यायच्या आहेत, सॉरी, 1 2 3 4 5 6 चेन घेतले आणि पुढचे 3 खांब स्किप करून चौथ्या खांबामध्ये आपण सिंगल खांब करायचं आहे. पुन्हा 6 चेन, 1 2 3 4 5 6, 3 खांब स्किप करायचे आणि चौथ्या खांबावरती आपण सिंगल खांब करून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने हे राऊंड मी कंप्लीट करून घेते. हे पहा, तिसरं राऊंडचं जे शेवटचं पहिला जो सिंगल खांब घातला आहे त्याच्यावरती आपण हे स्लिप स्टिच करायचं आहे, शेवटचं टोक. हे पहा, आता चौथा आणि शेवटचं राऊंड स्टार्ट करायचं आहे. त्यासाठी 6 डबल खांब घालून घ्यायचे आहे. मी आता या टाक्यावरती जाणार. पहिला एक हाफ डबल खांब घालायचा आहे, 6 डबल खांब घालायचे आहेत, 1 2 3 4 5 6 डबल खांब घातले, एक हाफ डबल खांब घालायचा पुन्हा, जसा स्टार्टिंगला घातला आणि तसा शेवटला घालायचा. हे पहा, सेम पुढच्या लूपमध्ये सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे. एक हाफ डबल खांब आणि 6 डबल खांब, 1 2 3 4 5 आणि 6 आणि मग पुन्हा एक हाफ डबल खांब.
हाच पॅटर्न आपल्याला एंडपर्यंत रिपीट करत जायचं आहे. अशा पॅटर्नने मी हे रिपीट करून घेते, कंप्लीट करून घेते. हे पहा, हे पूर्ण राऊंड मी कंप्लीट करून घेतलेलं आहे. आता इथे जिथे पहिला आपण हाफ डबल खांब घातला तिथे क्रोशा टाकून स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे हा स्टिच कंप्लीट होईल. एक चेन घेऊन दोरा कट करायचा आहे आणि हा जो एक्स्ट्रावाला दोरा आहे तो असं साईडने क्रोशाच्या साह्याने ॲड करून टाकायचा आहे, म्हणजे आपलं स्मॉल सर्कलवाली फोटो फ्रेम रेडी झाली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या 2 फोटो फ्रेम केल्यात. डिफरंट शेपमध्ये. ही एक आणि ही एक. याच्या बॅक साईडला जसं पहिल्या व्हिडिओमध्ये पहिल्या क्रोशेट फोटो फ्रेमच्या सेगमेंटमधल्या पहिल्या व्हिडिओमध्ये जसं दाखवलं तसं बॅक साईडला आपल्याला असं हे राऊंड कलरचा पुट्टा इथे बॅक साईडला अटॅच करायचा आहे आणि फॅब्रिक अटॅच करायचं आहे. अदरवाईज फॅब्रिक नाही टाकला तरी चालून जाऊ शकतो. फक्त बॅक साईडला फोटो फ्रेम पण तुम्ही स्टिक करू शकता, शिवायची गरज नाही. मी शिवणं प्रिफर करते, पण तुम्हाला जर इझिली हवं असेल तर फक्त बॅक साईडला असा हे स्टिक करायचा, जेणेकरून हे असं हे पहा स्टिक केल्यावर हा टाईट राहतो. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास मित्रमैत्रिणींना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.